मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व शिक्षक वृंद, पालक वृंद आणि विद्यार्थी, मगाशी माझा परिचय करून देताना सांगितलं होतं की मी स्वतः शिक्षक आहे. अभय माझा विद्यार्थी आहे. अभय उदय दोघे माझे विद्यार्थी आहेत तसं म्हणायला गेलं तर. वेव्स क्लासेसशी मी अगदी सुरुवातीपासून या ना त्या निमित्ताने जोडला गेलेलो आहे. त्यामुळे वेव्स क्लासेस माझ्या दृष्टीने तसे काही नवीन नाही आहेत. मी कोणत्या विषयावरती आज बोलायचं असं मी अभय सरांनी जेव्हा मला इथे बोलवलं तेव्हा मी त्यांना विचारलं होतं. कारण पालक आणि विद्यार्थी किंवा पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी या त्रिकोणातल्या संबंधांच्या संबंधात आधीच या विषयातले तज्ज्ञ गोविंदवरजी बोलणार आहेत असं मला सांगितलं होतं. मग आता त्यांना मी विचारलं माझ्यासाठी शिल्लक काय राहिलेलं आहे जसं तुम्ही सांगा. तर त्यांनी मला जे काही सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. त्यातल्या खऱ्या खोट्यापणाला मी जबाबदार नाही. त्यांनी मला असं सांगितलं की सर तुम्ही ज्या वेळेला आम्हाला शिकवत असाल, कायदा शिकवत होतो मी त्यावेळेला, तेव्हा इंडियन पिनल कोड आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असे विषय मी याला लॉ कॉलेजमध्ये शिकवत होतो. तर अभय असं म्हणाला की तुम्ही जेव्हा शिकवत होता तेव्हा मी तरी तुम्हाला कधीही हातात पुस्तक घेतलेलं बघितलं नाही. म्हटलं बरोबर आहे, नसायचंच माझ्याकडे, हातात कुठून घेणार. तर ते म्हणे की आमच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना या सगळ्यांना तुम्ही हातात पुस्तक न घेता कसं शिकवता येतं याच्यावरती दोन शब्द सांगाल तर बरं होईल. बरोबर आहे ना भाई? सर्वप्रथम आपण आपल्या समोर आपली जी प्रेरणास्थानं दोन आहेत त्यांच्याकडे बघूयात या विषयावर बोलण्याच्या आधी. स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ माता. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, दोन वेगवेगळ्या कारणांसाठी हे दोन उत्तम आदर्श आपल्या समोर आहेत. एक म्हणजे शिकायचं कसं आणि दुसरं म्हणजे शिकवायचं कसं. या दोन्ही गोष्टींसाठी अत्यंत आदर्श असणारी ही दोन व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत. त्यांचं चरित्र जर आपण अभ्यासलं, त्यांच्याविषयी अगदी प्राथमिक का होईना जर माहिती घेतली तर आपल्याला हे कळून येतं. शिकायचं कसं याबाबत आदर्श आहेत स्वामी विवेकानंद. त्यांच्या 39 वर्षांच्या छोट्याशा आयुष्यामध्ये त्यांनी जेवढं ज्ञान ग्रहण केलं तेवढं ज्ञान तुमच्या माझ्यासारखा मनुष्य 7 जन्म मिळून सुद्धा ग्रहण करू शकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. भागातले होते. त्यांच्या ज्या कथा सगळीकडे प्रसृत झालेल्या आहेत, ज्या आपण वाचत असतो, ऐकत असतो, या कथांमध्ये पुष्कळ ठिकाणी चमत्कार आहेत. जर तुम्ही त्या कथा ऐकलेल्या असतील तर. परमहंसांना कालीमाता प्रसन्न होती. ती स्वतः त्यांच्याशी सदेह संवाद साधायची, बोलायची असं म्हणतात. त्यांनी स्वतः देखील हे कधी नाकबूल केलेलं नाही. तो एक व्यक्तिगत अनुभव असल्यामुळे त्याच्याविषयी तुम्ही किंवा मी काहीही बोलणं योग्य नाही. पण त्यांचा संबंध किंवा त्यांचं मोठेपण हे कुठेतरी चमत्कारांनी उचललं गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वामी विवेकानंदांचं चरित्र जर आपण बघितलं तर तुम्हाला स्वामीजींच्या आयुष्यात कुठेही चमत्कार दिसणार नाही. किंबहुना स्वामीजींची अभ्यास करण्याची क्षमता हाच निसर्गाने केलेला एक भला मोठा चमत्कार होता. यापेक्षा वेगळ्या चमत्कारांची गरजच नव्हती. विवेकानंदांनी आपले गुरु आंधळेपणाने स्वीकारलेले नाहीयेत. अत्यंत मोजून मापून 10 वेळा परखून मग त्यांनी रामकृष्णांना गुरु केलेले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या एका मित्राच्या मध्यस्थीने ते रामकृष्णांकडे जात नेहमी ये जा करत होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये ते रामकृष्णांची खूप टिंगल करायचे, चेष्टा करायचे. पण तरीही प्रत्येक वेळेला ते आले की रामकृष्ण अत्यंत प्रेमाने त्यांची विचारपूस करायचे. त्यांना सांगायचे बैस इथे, जाऊ नकोस. एखाद्या वेळेला उशीर झाला, म्हणजे 5-6 दिवस आले नाहीत आणि नंतर आले स्वामीजी की रामकृष्ण लगेच म्हणायचे की अरे नरेंद्र, तू किती दिवसांनी आला, मी तुझी वाट बघत होतो. आणि उरलेल्या सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की हा मनुष्य आपल्या गुरूंची टिंगल करतो, जाहीरपणे टिंगल करतो, चेष्टा करतो, आव्हानं देतो त्यांना, तरीही ते त्याच्यावर एवढं प्रेम का करतात.
तर त्यावेळेला रामकृष्ण परमहंस की जे खरोखरच दूरदृष्टीचे होते, किंवा आपण असं म्हणू ज्यांना भविष्य समजत होतं असं म्हणायला हरकत नाही, जाणून घेऊ शकत होते, त्यांनी सांगितलं की माझं नाव खऱ्या अर्थाने पुढे नेणार आहे तो खरा मनपूर्वक शिष्य आहे माझा. फक्त त्याला त्याचं शिष्यत्व समजायला अजून थोडा वेळ आहे. ते जेव्हा समजेल तेव्हा तो बरोबर सगळं माझ्याकडे येईल. आणि खरोखर तसं झालं. स्वामीजींनी कोणत्या विषयाचा अभ्यास केला नव्हता हे तुम्ही मला विचारा. हिंदू धर्माचा तर केलाच होता, पण सर्व धर्मांच्या पुस्तकांचा, धर्मग्रंथांचा, शास्त्राचा, गणिताचा, सगळ्या विषयांचा त्यांचा अभ्यास होता. एक फक्त थोडक्यात सांगतो, तुम्ही किंवा मी, आपण अगदी सुरुवातीला वाचायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा वाचत असताना अगदी सुरुवातीला आपण अक्षर ओळख करून घेतो. अ, आ, इ, ई असं पूर्वीचे लोक शिकायचे. आपण आता ए, बी, सी, डी आपण म्हणत नसल्यामुळे ते शिकतो, बरोबर आहे की नाही? पण अक्षर शिकतो. काही दिवसांनंतर जशी आपल्याला सवय होते तसे आपण शब्द शिकायला लागतो. म्हणजे वाचायला लागलो तर सुरुवातीला एक एक अक्षर लावून एक शब्द तयार करायचा आणि मग तो वाचायचा आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो. नंतर हळूहळू प्रत्येकालाच एक शब्द पूर्ण एका वेळेला वाचता येतो. त्याला स्वतंत्र अक्षरफोड करायची गरज नाही. ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ज्यांची चांगली आहे अशा लोकांना काही दिवसांनंतर एक ओळ एका वेळेला पूर्ण एका दृष्टिक्षेपात वाचता येते. त्या ओळीतला प्रत्येक शब्द स्वतंत्ररित्या वाचायची गरज नाही. तुम्हाला एका नजरेमध्ये एक ओळ तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचू शकते. इथपर्यंत आपण पोहोचतो कोणी पण. म्हणजे एक ओळ एका वेळेला वाचणारा असा काही विरळा माणूस नाही, अशी कित्येक माणसं सापडतील. स्वामीजींचं वैशिष्ट्य असं होतं की स्वामीजी एका नजरेमध्ये एक संपूर्ण पुस्तकाचं पान वाचू शकत होते. त्यांच्या समोर पुस्तक जर उघडलं तर एका पानावरचा पूर्ण मजकूर नुसत्या एका नजरेत त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचायचा. आणि लक्षात घ्या, याच्यामध्ये काहीही दैवी चमत्कार नाही. माणसाच्या मेंदूची तेवढी क्षमता असते, प्रत्येकाजवळ ती आहे. फरक एवढाच आहे की ती क्षमता स्वामीजींनी डेव्हलप केली, विकसित केली, म्हणून तिचा ते वापर करू शकले. शास्त्रज्ञ असं म्हणतात, आईन्स्टाईन वगैरे सारखे जे अगदी असाधारण बुद्धिमान लोक होते, यांनी सुद्धा आपल्या मेंदूच्या क्षमतेचा 8 ते 9% भाग फक्त वापरलेला आहे. तुमच्या माझ्यासारखा मनुष्य 1 ते 1.5% फक्त वापरतो. काही काही जण ते इतकं जपून ठेवतात की ते अजिबातच वापरत नाही. तेव्हा शिकायचं कसं याचा आदर्श जर आपल्याला पाहिजे असेल तर एकदा केव्हा तरी स्वामीजींचं चरित्र नीट वाचा. काय काय केलेलं आहे त्यांनी बघा, म्हणजे आपल्याला कळेल की विद्यार्थी कसं व्हावं आणि मग आता शिकवायचं कसं. याच्यासाठी आदर्श आहे म्हणजे माता जिजाऊ. त्यांनी महाराजांना काय शिकवलं नाही, लहानपणापासून सगळं काही शिकवलं. एक गुरु एका शिष्याला जे जे काही शिकवू शकतो आयुष्यामध्ये, एका विषयात नाही आयुष्यामध्ये, ते सगळं जिजाऊंनी महाराजांना शिकवलेलं आहे. रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं, इतिहास शिकवला, राजकारण शिकवलं, पूर्वीच्या इतिहासातनं आपण काय शिकायला पाहिजे हे शिकवलं, कोणाच्या काय चुका पूर्वी झाल्या हे शिकवलं, आज काय चुका होत आहेत हे शिकवलं, धूर्तपणा शिकवला, स्वाभिमान शिकवला, व्यावहारिक शहाणपण शिकवलं, स्थितप्रज्ञता शिकवली. काय शिकवलं नाही तुम्ही विचार करा. आणि याच्यासाठी औपचारिकरित्या जिजाऊंना कुठल्याही पदवीची गरज नव्हती. त्या आई होत्या एवढं पुरेसं आहे. त्यांनी आपलं आईपण 100% वापरलं. जी कोणती बाई तिचं आईपण पूर्णपणे वापरते, इतर गोष्टींना त्याच्यामध्ये मिक्स होऊ देत नाही, ती प्रत्येक आई जिजाऊ बनून आपल्या मुलाला शिवाजी महाराज करू शकते. म्हणून शिकवायचं कसं याचा आदर्श आहे जिजाऊ. आमच्या कायद्यामध्ये एक संकल्पना आहे किंवा एक प्रकारचा दस्तऐवज तयार केला जातो, त्याला म्हणतात पॉवर ऑफ अटॉर्नी
किंवा मराठीमध्ये मुखत्यार पत्र, मराठीमध्ये म्हणजे तो काही मूळ मराठी शब्द नाही पण मराठी भाषेत वापरला जातो, तो फारसी शब्द आहे. तर ही पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय असतं? तर माझ्या वतीने एखादा व्यवहार करण्यासाठी मी दुसऱ्याला अधिकार देत असतो. माझी जमीन विकायची आहे तर माझ्या वतीने ही जमीन विकण्याचे अधिकार मी अमुक अमुकला देतो आहे, म्हणजे तो माझ्या वतीने ते व्यवहार पूर्ण करू शकेल, पैसे स्वीकारू शकेल, सही करू शकेल, असा त्याचा थोडक्यात अर्थ असतो, गोषवारा असतो. आता गंमत अशी आहे की मी जर एखाद्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटॉर्नी करून दिलेला असेल, मुखत्यारपत्र करून दिलेला असेल, तर ती व्यक्ती माझ्या वतीने तो व्यवहार करू शकते, त्या विषयावरती व्यवहार करू शकते, हे अगदी बरोबर आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की मुळामध्ये त्या व्यवहाराशी संबंधित असणारे माझे अधिकार संपले किंवा माझ्या जबाबदाऱ्या संपल्या, असं होऊ शकत नाही. म्हणजे जरी दुसऱ्याला मुखत्यारपत्र दिलेलं असलं तरीही तुमचे स्वतःचे मूळ अधिकार आणि तुमच्या स्वतःच्या मूळ जबाबदाऱ्या या तशाच राहत असतात. हे मी का सांगतोय? तुम्ही ज्या वेळेला क्लासेसमध्ये मुलांना टाकता, शाळेमध्ये मुलांना टाकता, तेव्हा तुम्ही त्या शिक्षकांना पालक म्हणून मुखत्यारपत्र देत असता की हा माझा मुलगा, ही माझी मुलगी तुमच्याकडे सोपवलेली आहे, तिला ज्ञान द्या, तिला चांगलं शिक्षण द्या, तिला चांगला नागरिक करा. मग शिक्षकांकडे सोपवलं, वेव्स क्लासेसमध्ये नाव टाकलं, आपली जबाबदारी संपली का? नाही संपत. पालक म्हणून असलेली जबाबदारी तरीही शिल्लक राहते. ज्याच्या नावाने मुखत्यारपत्र दिलेलं आहे तो त्याचं काम करेलच, पण तुमचं काय? तुमची जबाबदारी सोडून चालत नाही. नुसतंच क्लासेसमध्ये येऊन तुम्ही जर त्यांना जाब विचारायला लागले शिक्षकांना, माझ्या मुलाला 95च्या ऐवजी 94च मार्क काय मिळाले, आत्ताच्या आत्ता मला उत्तर द्या, माझ्यावरती इतका भयंकर मोठा अन्याय झालेला आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, मग आम्ही तुम्हाला पैसे कशाचे देतो? बोली लावू नका मुलांची बोली नका लावू, मार्कांमध्ये लावू नका आणि पैशांमध्ये लावू नका. प्रत्येकाची त्याची स्वतःची क्षमता असते, प्रत्येकाचं त्याचं स्वतःचं क्षेत्र असतं, त्याच्यामध्ये तो इतरांपेक्षा श्रेष्ठ असू शकतो. तुम्हाला जर ते क्षेत्र समजत नसेल तर पालक म्हणून तुम्ही कमी पडलेला आहात. तो मुलगाही कमी पडलेला नाही, त्याचे शिक्षकही कमी पडलेले नाही. आणि मग या सगळ्यातनं मुखत्यारपत्र ज्यांना दिलंय त्यांची जबाबदारीचं काय? ती तेवढीच आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण या मुलाचा कल, त्याला काय येतं, त्याला काय आवडतं, त्याला काय झेपतं, सगळ्यात महत्वाचं हे आपण समजू शकत नाहीये, सब घोडे 12% असं क्लासमध्ये होता कामा नये. मी मुद्दाम आपल्याला विनंती करू इच्छितो की याच्यावरती लक्ष द्या. जगाच्या पाठीवर कोणीही दोन व्यक्ती एकसारख्या क्षमतेच्या असू शकत नाहीत. तुम्ही त्यांना एकसारख्या करायचा प्रयत्न करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना फुलवायचा प्रयत्न करा, अधिक यशस्वी होतील ते पण आणि शिक्षक म्हणून तुम्ही पण. तेव्हा क्लासमध्ये मुलगा आल्यानंतर त्याचं कल कुठे आहे हे बघून त्या क्षेत्रामध्ये त्याला उत्तेजन देणं हे शिक्षकांचं काम असतं. जी भूमिका पालकांची असते तीच भूमिका उलट दिशेने जर शिक्षकाने घेतली तर तेही तितकंच चुकीचं ठरेल. मला काय करायचंय, मला माझा महिन्याला पगार मिळाला किंवा मला जे काय मानधन आहे ते मिळालं की मी माझी पाठी टाकणार आणि मी निघून जाणार. मित्रांनो, मी वकील म्हणून किती यशस्वी आहे किती नाही याच्यावरती दुमत असू शकतं. मी कधीही स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला नाहीये. मी कधीही असं सांगायचा प्रयत्न केला नाही की मी अमुक ठिकाणी आहे, जिंदगी में एक भी केस नाही हारे. हे सगळं सिनेमामध्ये ठीक असतं, प्रत्यक्षात असं नसतं कधी. पण वकील म्हणून मी कसाही असेल, एरवी मी कसाही असू शकेल, पण मला सांगायला अभिमान वाटतो की शिक्षक म्हणून मी खरोखरच दोन गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. माझे सगळे विद्यार्थी जे आज आपल्याला सांगायला हरकत नाही की त्यापैकी काही हायकोर्ट जजेस सुद्धा झालेले आहेत, माझे सगळे विद्यार्थी हे आजही माझ्या
माझ्याशी संपर्क ठेवून असतात, मला फोन करतात, काही शंका वाटली तर विचारतात. वेगवेगळ्या ठिकाणी न्यायाधीश पदांवर असलेले माझे विद्यार्थी, त्यांचा अनेकदा मला फोन येत असतो की सर असा असा मुद्दा आहे, कायद्याचा मुद्दा, तर योग्य काय राहील, मला थोडंसे मार्गदर्शन करा. ह्याच्यामध्ये ते मला विचारतात म्हणून मी सांगत नाहीये. महत्वाचं याच्यासाठी आहे की त्या पदावर गेल्यानंतर सुद्धा शिकण्याची त्यांची इच्छा कायम आहे, हे मला महत्वाचं वाटतं. मला चांगल्यापैकी आठवतं की मी शाळेत असताना, मी भगीरथ शाळेचा विद्यार्थी, मी शाळेत असताना संक्रांतीच्या दिवशी ज्या ज्या सरांकडे 4-4:30 वाजता डब्यामध्ये, स्टीलच्या छोट्याशा डब्यात हलवा घेऊन जायचो आणि तिळगुळ देऊन परत यायचो, त्या सगळ्यांची नावं मला आजही उत्तम प्रकारे आठवतात. शाळकरी वयामध्ये ज्या मुलांना तुम्ही शिकवता आहात शिक्षक मित्रांनो, त्या वयामध्ये शिक्षकाबद्दल मुलांना जात्याच एक प्रेम असतं. तुम्ही प्रयत्नपूर्वक जर ते प्रेम काढून टाकायचा काही त्याच्या दृष्टीने प्रयत्न केला तरच ती मुलं बाजूला राहतात, कोरडी होतात. एरवी बेसिकली त्या मुलांना आपल्या शिक्षकांचा अभिमान असतोच, त्यांच्याविषयी ममत्व असतंच असतं. तुम्ही फक्त ते आहे तसं ठेवा, काढून टाकायचा प्रयत्न करू नका, एवढंच करायचंय. काही वेगळं करण्याची गरज नाही त्याच्यासाठी. या संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये असलेला जो एक प्रकारचा कोरडेपणा, व्यावहारिकपणा हळूहळू जो वाढताना आपल्याला दिसतो आहे, तो कमी करणं ही एकाची कोणाची जबाबदारी नसते, ही सामूहिक जबाबदारी आहे. ती जेवढी शिक्षकांची आहे, तेवढीच पालकांची आहे, तेवढीच विद्यार्थ्यांची आहे आणि तेवढीच समाज म्हणून तुमची माझी सुद्धा आहे. हे जर झालं तर खरोखरच अशा प्रकारे काय करावं आणि काही अडचण आली तर मग समुपदेशकांना विचारण्याची गरज पडणारही नाही आपल्याला. तुम्ही विचार करा की आता अगदी आजच्याच वृत्तपत्रात तुम्ही सकाळी बघितलं असेल तर वेगवेगळ्या वयोगटातली, फार काही कमी जास्त नाही पण तरुणच असलेली आणि वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीत असलेली, वेगवेगळ्या कारणांनी असतील, 2 मुलांनी आत्महत्या केलेली, जी अगदी शाळकरी जरी नाही तरी जस्ट कॉलेजमध्ये गेलेले त्यांचं वय आहे. आणि या बातम्या या जवळजवळ रोज पेपरमध्ये तुम्ही वाचत असता. असं का होतं याचा कधी विचार केलाय का आपण? असं काही आहे की पूर्वीच्या काळी, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या, विशेषतः माझ्या पिढीच्या लहानपणी अपयश नावाचा प्रकारच नव्हता. उलट आहे, अगदी उलट आहे. तेव्हा अपयशाची इतकी मोठी लाईन असायची की काही काळजी करायचं कारणच नसायचं. मुबलक होता, वाटेल तेवढं अपयश असायचं सगळीकडे. आत्ता तरी तुम्हाला 1ली ते 8वी नापास करता येत नाही, आणि नापास करता येत नाही म्हटल्यानंतर आपोआपच त्या मुलांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ज्याला इंग्रजीत आपण कॅज्युअल म्हणतो, असा झालेला आहे. जाऊ दे, काही लिहिलं तरी मी नापास थोडीच होणार आहे, असे मार्क मुळातच कधी मिळत नव्हते. 80 पर्यंत पोचलो, म्हणजे मला 10वीला जेव्हा 80% पेक्षा थोडं जास्त मार्क मिळाले होते तेव्हा म्हणजे मी काय केलं असं सगळेजण माझ्याकडे बघत होते की एक्झॅक्टली काय भानगड झाली याची म्हणून. कारण ते मला स्वतःलाही अपेक्षित नव्हते आणि ते खूप जास्त वाटले होते तेव्हा. आता 80% मिळालेला मुलगा हा ढ समजला जातो. बरं, गंमत अशी की 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये इतक्या 40-45 वर्षानंतर मला जेवढं आठवतंय तेवढे त्या मुलाला आठवणार नाही आता. कारण तेच झालंय, अति, प्लेंटी. इंग्रजीत असं म्हणतात की प्लेंटी रिड्युसेस क्वालिटी. तसा तो विषय झालेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या काळातल्या अपयशाचा आणि आजच्या अपयशाचा तुलनात्मक विचार करून बघा. एखादा मुलगा एखाद्या विषयात नापास झाला, घरी आला, सगळे त्याला भरपूर बोलून घ्यायचे. पहिल्यांदा तर मार खायचा तो, प्लस प्रत्येक जण टोमणे मारून बोलून घ्यायचा, शेजारचे पाजारचे, इकडचे तिकडचे. बरं, त्या काळातल्या आया म्हणजे असं एकदम काय म्हणतात, मुलाला स्वतःची स्पेस दिली पाहिजे वगैरे, अशा भानगडीत काही पडायच्या नाही. धर की हाण. त्याच्यामुळे बरं, त्यांना मुलांच्या नाजूक मनाचा वगैरे काही फार विचार नसायचा. एक तर कोणाची मुलं, कोणत्याही मुलाचं काय मुलीचं काय, मन त्या काळी नाजूक बिजूक काही नसायचं. सगळे चांगले व्यवस्थित निब्बर झालेले होते आणि त्याच्यामुळे जगात जगायच्या लायकीचे होते.
आता नाजूकपणा हळूहळू फार वाढायला लागलाय मुलांमध्ये काय मुलींमध्ये काय, मुलांमध्ये तर आणखीन वाढलाय. तर हा नाजूकपणा नसल्यामुळे आई मुलाला रागवत असताना अरे असं करू नये बाळा अशी भाषा कधीच वापरायची नाही. रागवायचा याचा अर्थ रागवायचं, साधं शुद्ध रागवणं असायचं की मेल्या कशाला माझ्या पोटी जन्माला आला, मरत का नाही याच्यापेक्षा तू, ही भाषा असायची. त्या भाषेचं ना त्या माऊलीला कधी दुःख असायचं ना त्या पोराला काही दुःख असायचं, काही नाही. तो सगळी बोलणी ऐकून घ्यायचा, मार खाऊन घ्यायचा. एक पद्धत असते म्हणून तासभर जोरजोरात रडून घ्यायचा. आणि हे सगळं झालं की तो शांतपणे खिशामध्ये भोवरा टाकून खेळायला निघून जायचा. संध्याकाळी घरी आला की आई असो बाप असो, मगाशी मग दुपारीच आपण याला मारलेला आहे एक त्यांच्या मनात नसायचा. असला की नेहमीप्रमाणे बैसले जेवायला. अरे विचार करा किती सुखाचं आयुष्य होतंय. मुलगा एखाद्या खोलीत गेल्याने आतून कडी लावून घेतलीये म्हटल्यानंतर आज आईबापांच्या जीवाला घोर पडतो की काय जिवंत बाहेर येईल की नाही म्हणून. सतत धास्ती असते की मुलगा एकटा राहतो आहे, एकटा एकीकडे कुठेतरी बसला आहे. अरे आता काय होईल, मग चला एक सायकॅट्रिस्टकडे घेऊन चला. मग ते लंबे चौडे ESDP, DPSP, RSTP असे काहीतरी शब्द वापरून त्याला झालेलं आहे असं म्हणून सांगतात आपल्याला. एवढंच झालेलं आहे की शास्त्र खूप पुढे गेल्यामुळे एखाद्याला मानसिक आजार कोणता झालेला आहे याच्या शब्द छान छान सापडलेत आपल्याला. आजार वाढलेत ते जाऊ द्या, पण शब्द छान सापडले सगळ्यासाठी. पूर्वी हे का नव्हतं? पालकांनी विचार करायचा, शिक्षकांनी विचार करायचा. मुलं तर काय, मुलं सांगतात की विचार तुम्ही करा नंतर आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे झालं. अशासाठी झालेलं आहे की लहानपणापासून एकच मूल घरामध्ये. पूर्वीच्या आईला कसं आहे 3-3, 4-4 मुलं असल्यामुळे तिला कोणाही एकावरती कॉन्सन्ट्रेट करायला वेळ नसायचा. एकच मूल असतं घरामध्ये. आई वडिलांचं सगळं विश्व त्याच्या भोवती गुंतलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याने काहीही तक्रार केली, उद्या त्या मुलाने येऊन सांगितलं की अमुक शिक्षक माझ्याशी नीट वागत नाही, की ते काही न बघता आगाने पिछाने येऊन लगेच त्या शिक्षकाला जाब विचारायला कमी करणार नाही. आणि हे एकदा होतं, दोनदा होतं. असं झालं की शेवटी शिक्षकही तोच विचार करतो की जाऊ दे ना, मला काय करायचंय, मी माझं शिकवतो निघून जातो. आपण त्या मुलाला काहीतरी सांगायला जावं, रागवायला जावं, त्याच्या भल्यासाठी काही करावं आणि याच्या आईने किंवा वडिलांनी येऊन आपलंच त्याच्यामध्ये म्हणजे काय हजामत करायची. मग त्याच्यापेक्षा नकोच काही. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की तो जो मुलगा आहे, तो जो विद्यार्थी आहे, तो ना पालकांचा राहतो ना शिक्षकांचा राहतो, तो कोणाचाच राहत नाही. असं नको व्हायला. तेव्हा पालकांनो कृपा करून शिक्षक आपल्या मुलाचे दुश्मन आहेत, शत्रू आहेत अशा भावनेने त्यांच्याशी बोलू नका. आणि शिक्षकांनो मुलांना आपल्याकडे सूड उगवण्यासाठी पाठवलेलं आहे पालकांनी, अशा भावनेने पालकांशी वागू नका. एवढं झालं ना तरी पुष्कळ होतं. मला चांगल्यापैकी आठवत आहे की पूर्वी क्लासेस नावाचा शब्दही नव्हता. हा शब्द अलीकडं कानावरती पडायला लागला, रादर डोळ्यांवरती पडायला लागला, कारण पेपरमध्ये जाहिराती मोठ्या मोठ्या असतात म्हणून. पूर्वी शिकवणी हा एकच शब्द होता आणि शिकवणीला व्यक्तिनिष्ठ शिकवणी असायची. क्लासेसचं नाव हा प्रकार नव्हता. तर जसं तुमचं वेव्स क्लासेस हे नाव आहे, असा अभय पूर्वी कधी मला आठवत नाही. बंडू मास्तरांची शिकवणी हे मला माहिती होतं. मी स्वतः त्यांचा विद्यार्थी आहे, बंडू मास्तरांचा विद्यार्थी. ते मला ते फक्त शिकवणी घेत असत. कोणत्याही शाळेतला विद्यार्थी त्यांच्याकडे जायचा आणि भरपूर मार खाऊन यायचा. मी त्यांचा कित्येक वेळा मार खाल्लेला आहे बंडू मास्तरांचा. त्यांना मी कोणी नक्की चांगल्या प्रकारे माहिती होतं. मला कधी असं वाटलं नाही किंवा काय चूक होतोय आहे किंवा आत्रे वकिलांचा मुलगा आणि तुम्ही मला मारता म्हणजे काय. कारण मला माहिती होतं की मी जर त्या आत्रे वकिलांना सांगायला गेलो की मला गुरुजींनी मारलं तर पहिल्यांदा आधी ते 2 दणके ठेवून देतील आणि मग विचारतील की काय केलं होतंस तू, ते कशाला उगाच मारतील. ही परिस्थिती. विश्वास एकतर्फी नसतो, विश्वास नेहमी दोन्हीकडून असतो. तो जोपर्यंत 2 हात लांब आहे तोपर्यंत शिक्षण क्षेत्र हे व्यावहारिकच राहणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता हे अंतर कमी करायचं का नाही हे आपणच सगळ्यांनी मिळून ठरवायचं.
त्याच्यामुळे आज परिस्थिती तुम्हाला एक लक्षात आली असेल की शाळेमध्ये आणि क्लासमध्ये अंतर हळूहळू कमी होत चाललंय. शालेय विद्यार्थ्यांसाठी क्लासेस ही एक गरज आहे अशी आता सध्या परिस्थिती झालेली आहे. याच्याही पलीकडे जर आपण गेलो तर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी क्लासेस ही एक गरज आहे असं म्हणण्यात अर्थ नाहीये. क्लास हीच एक गरज आहे असं झालेलं आहे. कारण मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार बहुतेक कॉलेजेस हे कोणत्या ना कोणत्या क्लासशी त्यांचं म्हणजे हे झालेलं असतं, टायअप झालेलं असतो आणि फक्त विद्यार्थ्यांची नावं तिथे नोंदली जातात. जे काय त्यांचं शिक्षण आहे ते सगळं कुठल्या ना कुठल्या क्लासमध्ये होत असतं. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला आवडो, मला आवडो का न आवडो. पण मग आता परिस्थिती अशी आहे की जर असं आहे तर क्लासेसची जबाबदारी वाढते की विद्यार्थ्यांना जे काय शिकायला मिळतं आहे ते शेवटी क्लासमध्ये शिकायला मिळणार आहे ना. मग आपली जबाबदारी वाढली. शाळा तर काय म्हणेल, आम्ही ऍडमिशन दिली, नंतर तुम्ही पास झाल्याचं सर्टिफिकेट आम्ही असंही देणारच आहे, मधल्या काळातलं तुम्ही पाहून घ्या. कॉलेज विशेषतः म्हणून आपली जबाबदारी वाढते. आणि शेवटी असं असतं ना की त्या वयातला विद्यार्थी हा प्रत्यक्ष कोणी शिकवलं याच्याकडे जास्त लक्ष देणार आहे. त्याला शिकवणारा शिक्षक हा क्लासमध्ये शिकवतो आहे का शाळेच्या वर्गात शिकवतो आहे ही गोष्ट त्याच्या दृष्टीने दुय्यम असणार आहे. त्याला प्रत्यक्ष कोण शिकवतो आहे ह्याला ते महत्व देतात. आणि एक प्रयोग म्हणून करून बघा. शिक्षकांना मी सांगतो की तुमच्या मुलाशी घरच्यासारखं म्हणजे तुमच्या विद्यार्थ्याशी घरच्यासारखं वागून बघा एकदा. तुमच्या लक्षात येईल 10 विद्यार्थ्यांशी तुम्ही तसे वागलात, सगळे 10 एकसारखे असणार नाही, पण 10 पैकी निदान 8 विद्यार्थी असे असतील की जे तुम्हाला त्या दृष्टीने विचार नक्की करतील. काल मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तो कार्यक्रम हिंदी गाण्यांशी संबंधित होता. त्या ज्या अभ्यासिका आहेत त्यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली, ती मी आपलं तुम्हाला सांगतो. रजनीगंधा नावाचा सिनेमाचा त्यांनी उल्लेख केला की त्याच्यातलं एक गाणं आहे रजनीगंधा फूल तुम्हारे. तर त्याच्यातली एक ओळ अशी आहे की अधिकार मेरे साजन का हर धडकन पर पाया मैंने. आणि त्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की हा जो माझा प्रियकर आहे याचा माझ्या प्रत्येक श्वासावरचा अधिकार मी मान्य केला आणि तो अधिकार मान्य केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी सगळ्यात सुखी झालेली आहे. आणि मग त्या गाण्याची शेवटची ओळ अशी आहे, कितना सुख है बंधन में, कितना सुख है बंधन में. ही ओळ मला आता आठवली की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांवर हक्क गाजवून बघा. त्या विद्यार्थ्याला मनात कधीतरी कुठेतरी असं नक्की वाटेल की अरे माझे सर मला रागवत आहेत, मला मारतायत, जरूर पडली तर एखादी चापट मारतायत, किती छान आहे. मानसिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या माझे सर मला किती जवळ आहेत असं त्याच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या मी परत एकदा सांगतो, 10 पैकी 10 विद्यार्थ्यांना तसं वाटणार नाही, पण निदान काही विद्यार्थ्यांना हे नक्की वाटू शकेल. आणि झालंय काय की आपण विविध कारणांनी हे हक्क गाजवणं सोडून दिलेलं आहे. तू तुझं बघ, मी माझं बघतो, हा त्याचा अर्थ झालेला आहे. आणि मग त्याच्यामुळे अनेक प्रश्न नव्याने उपस्थित होतात. तेव्हा क्लासमध्ये शिकवणारा असा, शाळेत शिकवणारे असा, कोणत्याही प्रकारच्या मुलांचे तुम्ही पालक असा, या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या की स्वतः सुद्धा मुलांवर हक्क गाजवा, शिक्षकांनाही त्यांच्यावर हक्क गाजवू द्या. काय स्पेस देणं हा शब्दप्रयोग मी आजकाल इतक्या वेळा वाचत असतो. आणि विशेषतः पूर्ण वेळ रिकाम टेकड्या असणारे जे फेसबुक पंडित आहेत ते या मुद्द्यावरती एवढे मोठे लेख लिहित असतात. आणि मग अगदी जीवाच्या कराराने दात ओठ खाऊन त्याच्यामध्ये कोणाला काय एखादा शब्द जरी विचारलं, मी काय घालावं हा माझा प्रश्न आहे, मी कसं दिसावं हा माझा प्रश्न आहे, दिस इज माय सोल, दिस इज माय बॉडी, वगैरे वगैरे वगैरे. मुलांनो आणि विशेषतः मुलींनो, याच्या इतका मोठा मूर्खपणा आयुष्यात दुसरा कुठलाही नसतो. फक्त हा मूर्खपणा जेव्हा तुम्हाला समजतो तेव्हा ते वय उलटून गेलेलं असतं, हातातून आयुष्य निसटून गेलेलं असतं. मला हवं ते करायची मोकळीक मिळते आहे ही गोष्ट अभिमानाने सांगण्याची नाहीये, लाजिरवाणी आहे. कारण त्याचा दुसरा अर्थ असा की तुम्हाला कोणीही जवळचं समजत नाहीये. तुम्ही काही केलं तरी चालतंय, तुम्हाला काहीही करायची परवानगी देत आहे घरातले लोक, शिक्षक, सगळे.
याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही कोणालाही जवळचे नाही, कोणालाही तुमच्यात विशिष्ट हद्दीपेक्षा जास्त इंटरेस्ट नाहीये. वाक्य रिपीट करू? बरं ठीक आहे. तुम्हाला काहीही करायची परवानगी आहे याचा अर्थ तुमच्यामध्ये कोणालाही विशेष इंटरेस्ट नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, अभिमानाची नाही. स्पेस देऊ नका, उठसूट मुलांना स्पेस देऊ नका. ती स्पेस दिली की ते वरच्या मजल्यावर जातात, दार लावून घेतात, तुम्ही नंतर दार फोडता आणि पंख्याला लटकलेला मुलगा किंवा मुलगी सापडते. स्पेस नका देऊ. नाही त्या ठिकाणी नाही द्यायची स्पेस, नाही त्या ठिकाणी स्पेस नाही द्यायची. जिथे योग्य आहे तिथे जरूर द्या, जेवढी योग्य आहे तेवढी जरूर द्या, प्रत्येक ठिकाणी नाही. तुम्ही जन्म दिलेला आहे, तुम्ही मोठं केलेलं आहे, तुमची जबाबदारी आहे की त्यांच्यावर हक्क गाजवला पाहिजे. आणि हक्क जिथे असतो तिथेच प्रेम असतं, बिना हक्काचं प्रेम नसतं कधी. तेव्हा शिक्षकांनी जर आपल्या विद्यार्थ्यांवर हक्क गाजवला आणि पालकांनी जर शिक्षकांना विद्यार्थ्यांवर हक्क गाजवू दिला, तर आज विद्यार्थ्यांच्या समोर, शिक्षकांच्या समोर, पालकांच्या समोर असणारे कितीतरी प्रश्न हे मुळातच कमी होतील किंवा पूर्णपणे सुटतील सुद्धा. मला जो मूळ विषय दिला होता तो विषय असा होता, कुठे पोहोचलो आपण, विषय असा होता की हातात पुस्तक न घेता कसं शिकवायचं. त्याचं एक उत्तर असं आहे की जे पुस्तकात लिहिलेलंच नाही असं शिकवा, म्हणजे प्रश्न मिटला. हातात काही नाहीच आहे तुमच्या, वाचायला काही नाहीच तर काय वाचून दाखवणार मग तुम्ही. मला गरवारे कॉलेजला मी शिकायला होतो पुण्याला, मराठी शिकवायला दमा मिरासदार होते. माझं भाग्य आहे, मी दमांकडून मराठी शिकलेलं आहे. दमा येऊन बसायचे, असे टेबलच्या कोपऱ्यावर बसायचे, ते खुर्चीवर कधीच बसले नाही, टेबलच्या कोपऱ्यावर येऊन बसायचे आणि आम्हालाच विचारायचे, खरे कोणता धडा होता मागच्या वेळेला? मग आपण कुठेतरी सांगायचो अमुक अमुक धडा होता. मग तर कोणाचा धडा होता? तर शंकर पाटलांचा. अच्छा अच्छा, बरं बरं. आणि ते शंकर पाटील या विषयावरती जे बोलायला सुरुवात करायचे, तो धडा राहायचा एकीकडे, पण तास कुठे संपला कधी आम्हाला कळायचं नाही. आणि सगळं झालं की मग ते अगदी त्यांच्या ह्याच्याने सांगायचे, ते वाचून घ्या तुम्ही आणि काय प्रश्न, काय अडचण असली तर मला विचारा तुम्ही. आता 12वीच्या वर्गातल्या मुलाला धडा वाचून प्रश्नांची उत्तर देण्याचं काय मोठी अडचण असणार आहे? तर असंही शिकता येतं तुम्हाला. पण त्या धड्याच्या पाठीमागे असणारे जे कित्येक धडे आहेत, ते धडे आम्हाला दमांनी शिकवले तिथे. विद्यार्थ्यांना हे पाहिजे असतं, एखादं गणित कसं सोडवायचं हे तर त्यांना तुम्ही शिकवणार आहात. त्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. शास्त्रामध्ये एखादं काय, एखाद्या रसायनात दुसरं रसायन मिसळलं तर काय तयार होतं, अमुक प्लस अमुक म्हणजे काय, वगैरे वगैरे, हे तर तुम्ही असंही शिकवणार आहात. त्यांना गणित शिकण्यापेक्षा गणित शिकण्यात कशी गंमत आहे हे शिकवून बघा, त्यांना ते जास्त आवडेल. म्हणून हातात पुस्तक न घेता शिकवायचं. आणि त्याच्यासाठी काय गरजेचं असतं? अर्थातच गरजेचं असतं की तुम्हाला आधी विवेकानंदांचा आदर्श तुम्हाला घ्यावा लागेल विद्यार्थ्यांना समोर देण्यापेक्षा. मराठीत म्हणतात ना, आडात असेल तर पोहऱ्यात येणार, नाही तर कसं येईल. तेव्हा शिक्षकाला अगोदर माहिती पाहिजे की आपण काय शिकवणार आहोत. माझे वडील अच्युतराव अत्रे हे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयामध्ये अक्षरशः एन्सायक्लोपीडिया समजले जायचे. त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, अनेक ठिकाणी व्याख्यानात त्यांनी दिली होती. त्यांचं पुस्तक आजही जजेस सुद्धा वापरतात, इतका त्यांचा त्या विषयाचा अभ्यास होता. अक्षरशः तोंडपाठ होतं म्हणायला हरकत नाही सगळं. पण त्याच विषयावरती कधी लेक्चर द्यायचं असेल त्यांना, मग ते अगदी वर्गात जरी द्यायचं असेल तरी सुद्धा सकाळी उठून ते थोडा वेळ का होईना, 15-20 मिनिटं, अर्धा तास वाचून घ्यायचे आणि मग तिथे लेक्चर द्यायला जायचे. तिथे त्यांच्या हातात पुस्तक नसायचं, पण घरी वाचायचे ते. त्यांना असं कधीच वाटलं नाही की मला काय वाचायची गरज आहे, मी जर लिहिलेलं पुस्तक आहे तर मला वाचायची गरज काय. तसं नाही त्यांनी कधी केलं. तेव्हा आपला स्वतःचा अभ्यास हा अद्ययावत पाहिजे, नियमित पाहिजे, आणि तो तसा आहे हे मुलांना लगेच समजतं, ताबडतोब लक्षात येतं.
की ठराविक तयार करून आलेला पढीक शिक्षक कोण आहे आणि खरोखर आपल्या विषयाशी संलग्न असलेला शिक्षक कोण आहे, की तुम्ही या विषयावर काही विचारा, मी देतो उत्तर तुम्हाला. त्यामुळे केव्हाही आपण दुसऱ्यांना काही सांगणार असो आपल्या विद्यार्थ्यांना, तर पहिल्यांदा ते गुण आपल्या स्वतःमध्ये येणं अत्यावश्यक आहे. बरं, गंमत अशी की मुलं काही तुम्हाला सांगायला जाणार नाहीत कधी की हो सर जरा तुम्ही अभ्यास करा ना म्हणून. अशी हिंमत आहे का सांगायची त्याची? अजूनही नाही, तेव्हा तर नव्हतीच, अजून पण नाही. खरं सांगायचं तर कोणीच दुसरं सांगणार नाही. हे कसं होतं की एखाद्या व्यक्तीला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं की आपल्याला ऐकून घ्यावंच लागतं त्याचं, म्हणून मला बोलता येतं एवढं सगळं. हेच जर मी तुम्हाला बाहेर बोलायला लागलो तर तुम्ही माझंही ऐकून घेणार नाही. तुम्ही सांगाल की तुम्ही कोण आले मला सांगणार आहे. बरोबर आहे, खरं तर बरोबर आहे ते. नाही नाही, प्रत्येक गोष्टीत नाही. मी लॉ कॉलेजला शिकवायला जाताना फी नव्हतो घेत. तर स्वतःची तयारी पूर्ण करा आणि मग तुम्ही बघा मुळात तुमच्या विद्यार्थ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा कसा बदलतो. आणि मुख्य म्हणजे आपल्याला आता उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाला गणित हा विषय दिलेला आहे, तर आपण गणित शिकवलं की आपली जबाबदारी संपली असं नसतं. तुम्ही विद्यार्थ्याला चांगला नागरिक म्हणून तयार करा, त्यात आनंद आहे. एखाद्या मूर्तिकाराला मातीचा गोळा दिल्यानंतर मूर्ती तयार करून झाल्यानंतर त्याला जो आनंद मिळतो ना, तो आनंद एक चांगला विद्यार्थी तयार करून तुम्हाला मिळतो. एक विषय शिकवून हा आनंद मिळत नसतो, एक माणूस तयार करून हा आनंद मिळत असतो. आणि हा आनंद तयार करणाऱ्याला जास्त आहे. जो तयार होतो त्याच्यापेक्षा मूर्ती तयार झाल्यानंतर मूर्तिकाराला आनंद होत असतो, मूर्तीला नाही. आनंद मूर्तिकाराचा असतो, तेव्हा हा आपला आनंद असतो. कितीतरी असे विषय आहेत की जे विषय पारंपरिक दृष्ट्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण क्रमामध्ये नाहीत, पण तेही आपण शिकवायला हरकत नाही, कारण त्याच्याने मुलं प्रगल्भ होतात. एक छोटंसं उदाहरण मी सगळीकडे देतो, याच्यावर तुमच्या विशिष्ट याच्यात मी सांगतो याच्यातला भाग नाही, पण सगळीकडे मी हे उदाहरण दिलेलं आहे आतापर्यंत अनेकदा. म्हणून मी म्हटलं की तुम्ही आता जे जे शिकता तुमच्यातलं कोणी म्हणजे इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, बहुतेक लोक IT मध्ये जाणार, बहुतांश लोक. विचारलं तरी तेच, काही लोक IAS IPS होणार. असे एक ठराविक चौकटीतले जे करिअर्स आहेत ते तर सगळे करणारच आहेत. ठीक आहे, मी एक छोटासा प्रश्न विचारतो. आता कार्यक्रम आयोजित केला, हा कार्यक्रम आयोजित करताना एक कार्यक्रम आयोजित करताना काय काय करावं लागतं? स्टेजवर कोण बसणार, समोर कोण बसणार, ज्या प्रतिमा माल्यार्पण वगैरे करायचं आहे त्या जागेवर ठेवलेल्या आहेत की नाही, दीपप्रज्वलन असेल तर समईमध्ये तेल घालून ठेवलेलं आहे का, शेजारी काड्यापेटी आहे का, जर वरती पंखा चालू असेल तर त्या मेणबत्तीने ती लवकर पेटत नाही समईची ज्योत, मग काय करायचं, त्याला कापूर लावून ठेवायचं असतं म्हणजे ती पटकन पेटते. ते बंद हॉल असेल तर बंद हॉलमध्ये त्या ह्याच्यातनं समई पेटवल्यानंतर जो धूर येतो तो कोंडला जातो, मग तो हलवून ठेवायचा लागतं बऱ्याच वेळेला. काही वेळेला अगदी समोर ठेवलेलं असतं, स्टेजच्या समोर असते समई, तिथे ठेवलेली असेल तर ती फोटोच्या मध्ये येते. मग त्याचंही काळजी आपल्याला करावी लागते की ती उचलून बाजूला ठेवा. भला मोठा गुच्छ असेल आणि तो जर टेबलवर तसाच ठेवून दिला तर गुच्छ दिसतो, त्याच्या मागचा प्रमुख पाहुणा दिसतच नाही, पुरावा राहत नाही कोण आला होता आपल्याकडे याचा. मग ते खाली करा खाली करा, बरोबर आहे. सूत्रसंचालन करताना बऱ्याच वेळेला घोटाळे होतात. एक यादी समोर दिलेली असते, त्या यादीप्रमाणे लोक असतातच असं नाही, काही वेळेला लोक बदलतात, पदाधिकारी बदलतात. तुम्ही यादीप्रमाणे नावं उच्चारतात, तिथे असतो वेगळाच माणूस. कितीतरी घोटाळे होऊ शकतात, कितीतरी व्यवधानं तुम्हाला ठेवावी लागतात एका छोट्याशा कार्यक्रमात. एक अभ्यासक्रम असा करून बघा की एक कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी कसा करायचा, कमीत कमी लोकांना हाताशी धरून एक कार्यक्रम निर्दोष कसा अरेंज करता येईल. इव्हेंट मॅनेजमेंट इथून सुरुवात आपण करू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला वाटलं होतं म्हणून मी तुम्हाला वाटेल असं सांगतोय की इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये करिअर करणाऱ्या व्यक्तींना वकील आणि डॉक्टरांपेक्षा जास्त पैसे मिळतात. एक इव्हेंट व्यवस्थित करायचा तर त्याचे जे पैसे ते घेतात, स्वतःचे चार्जेस, मानधन, ते अक्षरशः डॉक्टरांपेक्षा वकिलापेक्षा जास्त असतं काही काही ठिकाणी नाव झालं तर. मंगला खाडीलकरांसारखी सूत्रसंचालिका आहे,
सेलिब्रिटी सूत्रसंचालिकात म्हटलं जातं. सुधीर गाडगीळ आहेत, ते आता जवळजवळ रिटायर झाले. यांचं संपूर्ण करिअर फक्त मुलाखतकार किंवा सूत्रसंचालक म्हणून होतं. उत्तम सूत्रसंचालक होणं हे अत्यंत अवघड आहे, कारण सूत्रसंचालकाला प्रसंगावधान असावं लागतं, 10 गोष्टींची माहिती असावी लागते, ऐन वेळेला एखादा किस्सा सांगण्यासाठी तुमच्याकडं तुमचं तेवढं वाचन असावं लागतं, काहीतरी घोटाळे होत आहेत म्हटल्यानंतर ते कसे सावरून घ्यायचे याचं उपजत ज्ञान असावं लागतं, त्याचा अभ्यास असावा लागतो. कोणालाही राग येणार नाही अशा पद्धतीने लांबणीवर चाललेलं भाषण थांबवायचं कसं याचं ज्ञान असावं लागतं. तर मी वाट बघतोय मला कोणत्या पद्धतीने थांबायला सांगतात. म्हणजे किती चांगलं करिअर होऊ शकतं तुम्ही विचार करा. पारंपरिक दृष्ट्या तुम्ही विचाराल की BA, BCom, BSc, MTech, IIT, ITI जे काय तुम्ही शब्द वापराल याच्यातलं इव्हेंट मॅनेजमेंटला पदवी कोणती देणार तुम्ही? MBA नाही. MBA बिझनेस मॅनेजमेंट हा एक वेगळा विषय. नुसतं मी सांगतो एवढं, सूत्रसंचालन, उत्तम सूत्रसंचालन कोणती पदवी देणार? अधिकृत पदव्यांपैकी कुठलीच नाही. पण त्यांचा चेहरा, त्यांचं उत्पन्न आणि त्यांचं वर्क सॅटिस्फॅक्शन हे इतरांपेक्षा जास्त असू शकतं. फरक एकच आहे की तुमच्या मुलाला तुम्ही ही सुद्धा एक करिअरची दिशा असू शकते हे पटवलं पाहिजे. तो जर उद्या म्हणाला की मला असं करायचं आहे तर काय भिकेचे डोळे लागले का तुला? हे शब्दप्रयोग जास्त करून वापरले जातील, तसे वापरू नका. आपल्या सुदैवाने आपण अशा जगामध्ये वावरतोय की जिथे भीक मागणं हा सुद्धा एक मोठा व्यापार आणि व्यवसाय होऊन बसलेला आहे. भंगार मोठा व्यापार आहे. करोडपतीने अब्जोपती होतात लोक त्या व्यापारामध्ये. कोणताही व्यापार, कोणतंही क्षेत्र आता असं राहिलेलं नाही की ज्याच्यातनं तुम्हाला चांगला पैसा मिळणार नाही. फक्त ती करिअरची एक दिशा असू शकते याचा तुम्ही विचार करा. संगीत ही दिशा असू शकते, नृत्य दिशा असू शकते, खेळ ही दिशा असू शकते, मॅनेजमेंट ही दिशा असू शकते, काउन्सिलिंग ही दिशा असू शकते. आणि याच्यातल्या कोणत्याही गोष्टींना प्रत्येकाला काहीतरी अधिकृत पदवी असेलच असं नाही. पण हे थोडं थोडं तुम्ही जर तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवत राहिलात, थोडंसं प्राथमिक का होईना, तर एक वेगळी दिशा त्यांना मिळेल आणि ती दिशा घेऊन पुढे जाणं हे त्यांना अधिक चांगलं शक्य होईल. ते आयुष्यामध्ये इतरांपेक्षा जास्त यशस्वी होतील आणि मुख्य म्हणजे समाधानी होतील. कारण यशस्वी होणं आणि समाधानी होणं याच्यात परत फरक पडतो. माझं म्हणणं जर तुम्हाला खूप चुकीचं वाटत असेल तर IT मध्ये लाखो रुपये मिळवणाऱ्या नवरा बायकोला विचारून बघा. पुण्यासारख्या ठिकाणी, बंगलोर सारख्या ठिकाणी जे राहतायत त्यांना विचारा तुम्हाला पैसे किती मिळतात. ते सांगतील मोजताही येणार नाही एवढे. तुम्हाला समाधान किती आहे? ते फक्त खांदे उडवतील आणि आपापल्या कामाला जातील. त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांना माहिती नाही, कारण त्यांना हा प्रश्नच माहिती नाही. तेव्हा असे विद्यार्थी तयार व्हावे ही समाजाची गरज आहे, आमची अपेक्षा आहे. आणि डोळे उघडे ठेवून काम करणाऱ्या वेव्स क्लासेस सारखं जर एक शिक्षण केंद्र असेल तर त्यांनी देखील या विषयावर जरूर काम करावं. माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या तुमच्या वेव्स क्लासेसच्या वर्धापन दिनानिमित्त क्लासेसला माझ्यातर्फे पुन्हा एकदा अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार.